बळ आलं काय? हं? पंख फुटले. आता हे फुटलेले पंख तुझे तू छाटतोस का मी छाटू? इतिहास विसरायचा नाही. आपला इतिहास काय सांगतो? जे जे माझ्या विरोधात जातात त्यांचे काय हाल करतो मी माहिती आहे ना. तेव्हा इतिहास विसरायचा नाही. मला आपलं वाटायचं तमासगिरणीचा मुलगा आहे. आता तमासगिरणीच्या पोटी जन्म घेतला त्यात ह्याचा काय दोष बिचाऱ्याचा. म्हणून कधी अंतर दिलं नाही रे. शेवटी नासक रक्त ते नासकच निघाला. दादा मला माफ कर. असं नाही, 4 वाक्यात बोलायचं. पहिलं, दादा मला माफ करा. दुसरं, मी पुन्हा असं वागणार नाही. तिसरं, मी तुमच्या विरोधात जाणार नाही. आणि चौथं, मी जे काही केलं तो माझा गाढवपणा होता, मूर्खपणा होता. बोल. पहिला, दादा मला माफ करा. माफ करा. मी पुन्हा असं वागणार नाही. मी पुन्हा असं वागणार नाही. मी तुमच्या विरोधात जाणार नाही. तुमच्या ते विरोधात तुमच्या विरोधात जाणार नाही. मी जे काही केलं, मी जे काही केलं तो माझा मूर्खपणा होता. तो माझा मूर्खपणा होता. गाढवपणा होता. ही वाक्य बोलताना अशी जीभ अशी कशी आतमध्ये वळते उलटी, अशी पटकन कशी नाही बोलली जात वाक्य. ती मगाशी बोललास की नाही? आईच्या बरोबर जेवायला मी तयार आहे. कसं बोललास? बोलून दाखव एकदा. मी आई ते तेव्हा नाही जीभ वळली रे तुझी. तेव्हा नाही जीभ वळली तुझी. वैजंती, आज जो तुम्ही मला मान दिलात, आज जो आनंदाचा दिस दाखवलात, त्याच्याबद्दल. सासूबाई, नका हो अशा हात जोडू. तुमच्या इतकीच मी सुद्धा वाट बघत होते याची. भाऊजी तुम्हाला भरवत होते ना, ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर हलतही नाहीये. आणि हे समज तुझ्यामुळं आणि मुक्ताच्या धाडसामुळं शक्य झालं. आणि मला विश्वास आहे तुझ्या साथीनच मुक्ता या घरात ह्याच्यापेक्षा मोठे बदल घडवून आणले. आणि मला खात्री आहे असा दिवस नक्की येईल ज्या दिवशी हे स्वतःच्या हाताने तुम्हाला घास भरवतील, तुमचे आशीर्वाद घेतील. आई जेवल्याशिवाय मी जेवणार नाही असं हट्टाने सांगतील. नग 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 वैजंती, एवढी समधी स्वप्न एकत्र नग जाऊस. आनंदाची पण लई भीती वाटते ग. नाही आई, हे सगळं खरं होणार आहे. सगळी स्वप्न खरी होणार आहेत. आणि या आनंदाला सामोरं जायला फक्त तुम्ही तयार राहा. मला बी मनापासून वाटते रावसाहेब आणि तू, तुम्ही दोघांनी परत एकत्र यावं. खरं सांगू वैजंती, या वयात एकमेकांची लई गरज असते ग. तुम्हाला जसं वाटतं तसं त्यांनाही वाटत असेल का हो? होईल समज, नीट होईल समज.
काय कमी केलं रे तुला मी? एका कामाचं नाहीस तू ना करता तरी सुद्धा सगळ्या गरजा भागवल्या. खायला प्यायला दिलं, चांगले कपडे लत्ते ऐशो आरामात राहायला दिलं, पोरीला सांभाळलं, तिचं शिक्षण केलं. काय कमी केलं रे? काय कमी केलं मी तुला? ना करता मनुष्य त्या घरातल्या बायकांच्या पंक्तीत बसण्याच्याच लायकीचा आहेस तू. घरकाम करत राहा. माझ्या अशा कुठल्या कामामध्ये तुझा मला उपयोग झालाय सांग ना. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुन्हा जर कधी म्हातारीची बाजू घ्यायला गेलास तर तुझ्या पोटच्या पोराच्या हातून तुला चापकानं फोडायला लावेन. कळलं? मी जसा म्हातारीशी वागतो ना तसा तुझा मुलगा तुझ्याशी वागेल. तेव्हा एक बाप म्हणून कशी आतडी पिळवटून निघतील याचा अनुभव येईल तुला. आधीच त्याच्या मनामध्ये तुझ्या नाकर्तेपणाविषयी संताप आहे. त्या संतापाला हवा देऊ नकोस. पस्तावशील, लक्षात ठेव. हो दादा, तुम्ही हे काय करताय? हो तुम्ही जरा विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही माणूस म्हणून एवढे वाईट नाही आहात. कारण देवी आईची तुमच्यावर कृपा आहे. याचा अर्थ देवी आईला पण अपेक्षा आहे कधीतरी सगळ्यांची चांगले वागाल. जास्त शहाणपणा करून बोलायचं नाही ना. एक पैज काय जिंकलीस तर माझ्या वरचढ होण्याचा प्रयत्न करायचा नाही. तुमच्यापेक्षा वर चढवायला हे सगळं करीत नाहीये. या घरात सगळ्यांना समान वागणूक मिळावी म्हणून हे सगळं करतेय. आम्हाला तुमच्या वरही जायचं नाही आणि तुमच्या पायाखाली चिरडायचं पण नाही. दादा, वाढत्या वयात आपल्या माणसांचा आधार लागतो. असं विचार करून तरी भाऊ काकांची असं वागू नका. अरे उठताना बाईचा आधार घेतलास ना? शी 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 शी. दादा मला माफ कर. भाऊ काका, तुम्ही माफी मागायची काहीच गरज नाही. तुमचं काहीच चुकलेलं नाहीये. त्यांनी काय केलंय आणि काय नाही त्याला बरोबर माहिती आहे. अक्कल नाही शिकवायची. चल निघित ना, चल. हे निघ निघ चल. निघते निघ. आणि ये यापुढे माझ्या खोलीमध्ये येताना परवानगी घ्यायची. जर का परवानगी न घेता आतमध्ये आलीस तर बाहेर जिवंत जाणार नाहीस, लक्षात ठेव. निघ.